आजच्या या कार्यक्रमाची अतिथी या गावचे सरपंच आदरणीय आनंद रायवर, गावचे उपसरपंच अजित माळी, प्रगतशील बागायतदार रजपूत सर, तसेच या महाविद्यालयाचे प्राचार्य सुरेश माने सर, संगीता बेळगे वठारे मॅडम, संजीवनी शिंदे मॅडम आणि शैलजा पावले मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये आज या ठिकाणी ध्वजारोहण होत आहे. पुन्हा एकदा प्रमुख पाहुण्यांचे स्वागत करून मी प्रमुख पाहुणे आणि या कार्यक्रमाचे अध्यक्ष या सर्वांना विनंती करतो की आपण ध्वजारोहण करा. आजचा मी ध्वजारोहण या गावचे उपसरपंच अजित माळी यांच्या हस्ते आणि प्रमुख अतिथी यांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी ध्वजारोहण होत आहे. ज्यांनी देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं अशा थोर महात्म्याचं आज आपण त्यांना अभिवादन करूया. आणि आजचा हा 76वा प्रजासत्ताक दिन आज आपण आपल्या प्रशालेमध्ये या गावचे उपसरपंच अजित माळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सर मोबाईल एवढा नाही तुम्ही येताय संमेलनाचे स्वागताध्यक्ष असे रजपूत सर, संगीता बेळगे वठारे मॅडम, संजीवनी शिंदे मॅडम आणि शैलजा पावले मॅडम यांच्या उपस्थितीमध्ये आज या कार्यक्रमाला होत आहे. ज्यांच्या डोक्यावर टोपी आहे अशाने झेंड्याला सलामी द्यायची आहे. झेंडागीत म्हणणाऱ्या मुली पुढे यायचे, स्टेजवर यायचं. सगळ्यांनी झेंड्याला सलामी द्यायची आहे. एक साथ झंडा घे, एक साथ सलामी दो, एक साथ झंडा घे, शुरू कर. एक साथ राष्ट्रगीत, मुलांनी म्हणायचं नाही राष्ट्रगीत कोणी पेटेल होईल. एक साथ राष्ट्रगीत सुरू कर.
वंदे एक साथ बैठक में बैठ जाओ। समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक स्वतः प्रत अर्पण करीत आहोत। जय हिंद। इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा, इतिहासाचे रंगरूप हे आले या नगरा। स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा, स्वागतम सुस्वागतम हा मानाचा मुजरा। या संस्थेचे सचिव आदरणीय बळवंत पाटील साहेब यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सन्मान होत आहे। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे या गावचे उपसरपंच अजित माळी यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत होईल। ज्यांना कालच साहित्य शिवार संमेलनाचे अध्यक्षपद आणि स्वागताध्यक्षपद ज्यांना मिळालं असे हे प्रगतशील बागायतदार आमचे गुरुवर्य आदरणीय राजपूत सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। थोरात मॅडमांना विनंती करतो स्टेज कडे यायचं। आजच्या या कार्यक्रमाला ध्वजारोहणाला उपस्थित लाभलेल्या बऱ्याच वर्षानंतर गिफ्ट हा कार्यक्रम राजपूत सरांनी ठेवला आणि या कार्यक्रमाला उपस्थित संगीता बेडगे वठारे मॅडम यांचा या ठिकाणी थोरात मॅडम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत होईल। त्याचबरोबर संजीवनी शिंदे मॅडम यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत होईल। त्याचबरोबर शैलजा पावले मॅडम यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत होईल। शिक्षक कधी सेवानिवृत्त होत नसतो, तो कायम सेवेत असतो असे आमचे होळे सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे। आदरणीय मानस सरांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा। आज सेवानिवृत्त होऊन सरांना 5 वर्ष पूर्ण झालेले आहे, तरी सुद्धा आमच्या प्रशालेवर कायम असणारं प्रेम सातत्य त्यांचं असतं असे आमचे सेवानिवृत्त शिक्षक आदरणीय फुले सर यांचा या ठिकाणी सन्मान होत आहे।
या गेल्याच महिन्यामध्ये आमच्या प्रशालेमध्ये क्रीडा स्पर्धा आयोजित केलेल्या होत्या आणि त्या स्पर्धेमध्ये कबड्डी लहान गट, कबड्डी मोठा गट, खो खो लहान गट, कबड्डी लहान गट आणि खो खो लहान गट इयत्ता 5वी ते 9वी या सर्व विद्यार्थ्यांच्या स्पर्धा घेण्यात आलेल्या होत्या. फक्त जे संघ पुकारतो त्या संघाने फक्त समोर यायचंय आणि बक्षीस फक्त घेऊन जायचं आहे. पहिल्यांदा जो संघ येईल तो म्हणजे कबड्डी लहान गट मुले इयत्ता 7वी. त्यानंतर कबड्डी मोठा गट मुले 9वी. माझे नाव राजन आहे. आज 26 जानेवारी आपण भारतात प्रजासत्ताक दिन साजरा करीत आहोत. प्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपल्या सर्वांसाठी सन्मानाचा व अभिमानाचा आहे. प्रजासत्ताक दिन हा भारताचा राष्ट्रीय सण आहे. आदरणीय व्यासपीठ, मुख्याध्यापक, उपस्थित प्रमुख पाहुणे आणि माझ्या मित्रमैत्रिणी, तुम्हा सर्वांना गणतंत्र दिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी आज तुम्हाला मोबाईल विषयी काही माहिती सांगणार आहे, तरी आपण ती शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी विनंती. शिवरामी सरदार आम्हाला नाही, आम्हाला काय करायची भीती, देव देश धर्मापायी प्राण घेतले हाती, असं कधी काळी म्हणणारी या देशाची युवा पिढी मैदानातील खेळापेक्षा, ग्रंथालयातील पुस्तकांपेक्षा, कुटुंबातील संस्कारांपेक्षा आणि व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीपेक्षा सकाळी उठल्यापासून चॅटिंग, सेंडिंग, व्हिडिओ कॉलिंग, सेल्फी कॅचिंग अशा मोबाईल आणि सोशल मीडियाच्या मोहजाळ्यात युवा पिढीचा वेळ संपून जातो. शिवाजी, संभाजी, तानाजी, नेताजी यांसारख्या शूरवीरांनी आपल्या देशासाठी जीव गमावले, पण इथे आपले युवक ब्ल्यू व्हेल आणि पबजी सारख्या मोबाईल गेम्समुळे स्वतःचा जीव गमावून बसतात. डोळे असून अंधासारखं वागणाऱ्या आणि तोंड असून मुक्यासारखं जगणाऱ्या या आजच्या युवा पिढीला मोबाईलच्या अतिवापरामुळे आपल्या घराचं कधी थिएटर झालं आणि आपला कधी सिनेमा झाला याचं काही भानच राहिलं नाही. अतिउत्साहामुळे डोंगराच्या माथ्यावर, दरीखोऱ्याच्या टोकाला आणि धबधब्याच्या तोंडाला सेल्फी फोटो काढायला जाऊन कायमचा आपला जीव गमावून बसतात, तर मान वाकडी करून मोबाईलवर बोलत बोलत गाडी चालवणारे अपघाताला बळी पडतात. पण जसे नाण्याला 2 बाजू असतात तसे मोबाईलही आहेत. आज मोबाईलच्या शोधामुळे दळणवळण क्षेत्राला नवीन दिशा मिळाली, तसेच आजच्या पिढीला स्पर्धा परीक्षेची तयारी घर बसल्या करता येते, ज्यामुळे त्यांचा आर्थिक खर्च होण्यास मदत होते. आज मोबाईल मधील युट्यूब व गुगलच्या आविष्कारामुळे कोणत्याही विषयाची माहिती क्षणार्धात समोर येते. आज मोबाईलमुळे सर्व बातम्या, वृत्तपत्रे यांचे क्लिप आपल्याला केव्हाही व कोठेही पाहता येतात. आज मोबाईलमुळे पुस्तके, कपडे, वस्तू आपण घर बसल्या मागवू शकतो. मोबाईलमुळे 7 समुद्र पार गेलेल्या नात्यांची गळाभेट घेणं जेव्हा अशक्य असतं, तेव्हा त्या नात्यांची डोळाभेट घडून आणणारा हा मोबाईल शाप तरी कसा असेल. मनाला कल्पनेचे पंख लावणारे, हृदयाला सूर्याचे डोळे आणि कलेचा कॅनव्हास म्हणून घेणारा हा मोबाईल शाप तरी कसा असेल. मोबाईल साधन आहे, साधन शाप किंवा वरदान नसतात. त्याला जन्म देणारी माणसं, त्याला वापरणारी माणसं शापाला आणि वरदानाला जन्म देतात. तुकोबांचे बोल खूप छान आहे. तुकोबा म्हणतात, तुका म्हणे दर्पणाचे अंग, ज्याचा त्याचा दावी रंग. खरं दर्पणाचे अंग घेऊन, सोशल मीडिया दर्पणाचे अंग घेऊन आपल्या समोर उभा आहे. आपण कोणते बिंब घेऊन त्याच्या समोर जाऊ यावर आपलं प्रतिबिंब अवलंबून आहे. तर चला मग ज्ञान आणि माहितीसाठी मोबाईलचा वापर करूया. थोडे मनोरंजन, थोडी करमणूक मैदानावर ठेवूया. मन लावून, जीव लावून अभ्यास करूया. संत आणि महापुरुषांची चरित्रे वाचूया. ज्ञानेश्वर, विवेकानंद, डॉक्टर अब्दुल कलाम होऊयात आणि आपल्या देशात
त्यांचं नाव लौकिक करूया. आपण जर असे वागलो तर नक्कीच मोबाईल शाप नाही तर वरदान ठरेल. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद, जय भारत. देशभक्तीचा सुगंध दरवळलेला तिरंग्याच्या रंगात रंगलेला आजचा हा मंगलमय दिन. आजच्या या मंगलमय पावन दिवसाचे कार्यक्रमाचे माननीय अध्यक्ष, व्यासपीठावरील प्रमुख अतिथी, पूजनीय गुरुजन वर्ग व माझ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होते तुर्तेने वाट, सर्वजण ज्या मंगलमय दिवसाची पाहत होते तुर्तेने वाट उजळलेली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पहाट. उजळलेली आहे आज प्रजासत्ताक दिनाची पहाट. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. भारत मातेला वंदन करून करते मी माझ्या भाषणाला सुरुवात. आज 26 जानेवारी आपल्या देशाचा प्रजासत्ताक दिवस. हा दिवस आपण मोठ्या उत्सवाने आनंदाने साजरा करीत आहोत. मित्रांनो, स्वातंत्र्याचा सूर्योदय जरी 15 ऑगस्ट 1947 रोजी झाला असला तरी त्या स्वातंत्र्याला आकार देणारा दिवस म्हणजे 26 जानेवारी 1950 होय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या हातून आलेली मूर्त स्वरूपात आलेली राज्यघटना 26 जानेवारी 1950 रोजी लागू झाली आणि आपला भारत देश लोकशाही प्रजासत्ताक दिन बनला. मित्रांनो, आज आपण इथे सर्वजण प्रसन्न मनाने हसत मुखत बसलेलो आहोत. हा दिवस पाहण्याचे भाग्य आपणास लाभू झालेले आहे. पण या स्वातंत्र्याची कथा फार मोठी आहे. जाने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई, जाने कितने मर मिटे तब हमने आजादी पाई. गणतंत्र दिन की लालिमा आज सभी पे छाई, गणतंत्र दिन की लालिमा आज सभी पे छाई. वीरांचे बलिदान, महापुरुषांचे महान कार्य यातूनच स्वातंत्र्याचे स्वरूप साकारले जाते. महावीरांनी, महापुरुषांनी आपले जीव वेचले, प्राणाचे बलिदान दिले. त्या देशासाठी आपण काय करीत आहोत? केवळ सोशल मीडियावर प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देणे म्हणजे देशप्रेम नव्हे, तर रक्ताची गरज असणाऱ्या एखाद्या रुग्णाला रक्तदान करणे हे देखील देशप्रेमच आहे. प्रदूषणाने ग्रासलेला एखादे रोप लावून वनसजीव देणे हे देखील देशप्रेमच आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातील गड किल्ल्यांचे रक्षण करणे, ऐतिहासिक वस्तूंचे जतन करणे हे देखील देशप्रेमच आहे. पाण्याचा जपून वापर करणे, सार्वजनिक वस्तूंना न नुकसान करणे, वाहतुकीचे नियम पालन करणे हे देखील देशप्रेमच आहे. गुरु आई वडील व भारत मातेची सेवा करणेच म्हणजे ईश्वराची सेवा करणे. जे तरुण नैराश्याने अडलेले आहेत, थोड्या अपयशाने खेचलेले आहेत, त्यांच्यासाठी उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्तीशिवाय थांबू नका हा विचार स्वामी विवेकानंदांनी फार मोलाचा सांगितलेला आहे. आजच्या काळात गोरगरीब ही जनता विकासाच्या आड येत आहे, ते थांबवण्यासाठी आपण वाटचाल केली पाहिजे. देश हितकार काम करण्याची शपथ घेतली पाहिजे. यातूनच आपली खरी मानववंदना ठरेल. शेवटी एवढेच म्हणते की उत्सवतीनं रंगाचा आज आभाळी सजला, उत्सवतीनं रंगाचा आज आभाळी सजला. नतमस्तक त्या सर्वांना ज्यांनी भारत देश घडविला. एवढे बोल माझे भाषण संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. देशाला मी या तिरंगाला ज्यामुळे तुझी शान आहे, हा तिरंगा राहू दे उंच जोपर्यंत तुझा प्राण आहे. सजवा काढा रांगोळी करूया तयारी आज 26 जानेवारी. सन्माननीय व्यासपीठावर आदरणीय प्रमुख पाहुणे आणि माझे प्रिय शिक्षक आणि माझे प्रिय देशवासियांनो, आज आपला प्रजासत्ताक दिन आपण मोठ्या थाटामाटात साजरा करीत आहोत. हा आपला महत्वाचा राष्ट्रीय सण आहे. या शुभ प्रसंगी तुम्हा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. Principal teacher and all my dear friends, my name is Alpesh Ashamulan. Today we are here to celebrate Republic Day, a very special day for our country. On this day in 1950, the Constitution of India, in the Constitution of India, in the forest, the Constitution. Dr. Babasaheb Ambedkar is the father of our Constitution. Our Constitution British the soul and service British soul and service of the British of the service betterment of our country. जय जय महाराष्ट्र. आज 26 जानेवारी दिन आहे.
देशात 15 ऑगस्ट 1947 रोजीला स्वातंत्र्य मिळाले. प्रत्येक खूपच वेगळी होती ती. समुद्री दर्शन आणि वर्ष गुलामागी रोजीची चादर ओढून गुदमरलेला सज्जन मोबाईलचा होता. परंतु आपल्या देशाकडे स्वतःचे संविधान नव्हते. भारताचे संविधान तयार करण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एक मसूद समितीची स्थापना करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अल्टिकस्थानी याची पहिली दौरे आहे. एवढे माझ्या संपत्तीचे. यानंतर आदरणीय व्यासपीठ आणि सगळे विद्यार्थी, शिक्षक वृंद, तुमचा नॉन टीचिंग स्टाफ, मला खर तर आज या ठिकाणी कदाचित काल जो कार्यक्रम झाला त्याचा बदला घेण्यासाठी बहुतेक माने सरांनी, भारत रायबल सरांनी इकडे बोलून आमचं कौतुक केलं. आणि काल हे तुमचं सगळ्यांचं फार मोठं आमच्या कार्यक्रमाला म्हणजे सहकार्य लाभलं. तर काल ती साहित्य दिंडी निघाली तर ती खरंच तुमच्या मुलांच्या मुळे आम्हाला एक त्या दिंडीला पूर्ण गावातनं दिंडी फिरून आली आणि सगळ्या तुमच्या शिक्षक स्टाफचं आणि विद्यार्थ्यांचं सहकार्य लाभलं. त्याबद्दल तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि याच्याही पुढे जाऊन तुमची जी सगळी विद्यार्थ्यांची तयारी आहे ती अप्रतिम आहे. सगळे तुमचे शिक्षक जे आहेत ते वेगवेगळ्या विषयामधले पारंगत शिक्षक आहेत की त्यांचं कौतुक मी सुरुवातीपासूनच या आपल्या शिक्षण संस्थेला सहकार्य करत आलेलो आहे. अगदी जागा मिळवून देण्यापासून सुद्धा आम्ही सर तयारी केलेली आहे. पाटील साहेब तुम्हाला सांगतो, खाली गावातली जागा होती त्यावेळी सुद्धा पाटील सरांच्या खांद्याला खांदा लावून त्यांची अजूनही आम्हाला आठवण येते की तिथं आम्ही जागा मिळवून देण्यासाठी मी शरदनगरला राहण्याचा प्रयत्न केला. एवढंच नाही तर पाठीमागची एक पाटील सरांच्या बाबतीत आठवण सांगतो, त्यांनी अनेक निवडणुका लढवल्या पण जी पहिली निवडणूक ज्या निवडणुकीत ते निवडून आले त्यावेळेस आम्ही पाटील सरांच्यासाठी फार प्रयत्न केले. आणि पाटील सर निवडून आल्यानंतर सगळ्यांना जेवढा आनंद झाला असेल तेवढाच किंवा त्यापेक्षा आम्ही जे कार्यकर्ते म्हणून धडपडत होतो आम्हालाही फार मोठा आनंद झाला होता. तर त्यांचा ते पहिला विजय आम्ही अतिशय जबरदस्त पद्धतीने सेलिब्रेट केला. आणि स्पेशली द इंग्लिश टीचर ऍज वेल ऍज दॅट स्मॉल गर्ल मुलानी she is very brave and English teachers also teaching the students in a very nice manner so students can progress. English is a very simple language. Do not afraid about the English. English ही फार सोपी भाषा आहे. त्या इंग्लिशला घाबरण्याची गरज नाही. तर तुम्ही जर सगळ्यांनी थोडासा प्रयत्न केला. इंग्लिश टीचर कोण आहेत त्यांचं मला पहिल्यांदा मनापासून अभिनंदन करायचे. कोण आहेत इंग्लिश टीचर? कोरे सर, तुमचं मनापासून अभिनंदन. आम्हाला म्हणजे मी शरदनगरचा रहिवासी असं मला अभिमान आहे आणि मला तुम्ही बोलण्याची संधी दिली. तुमच्या सगळ्यांचं परत एकदा मनापासून अभिनंदन. आणि मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मी पाटील एम बी पाटील सरांची मुलगी आहे. योगायोग असा आहे की ऋणानुबंधचा आमचा हा गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे आज आणि त्या निमित्तानं मला इथं येणं एक योगायोग घडून आला आणि इतका आनंद झाला हा कार्यक्रम बघून. कारण मी जी शिक्षकाची सर्व्हिस केली ती बिल्डिंगच्या भोवती असणारी मुंबई सारख्या ठिकाणी. आज मी रिटायर आहे पण ह्या निसर्ग वातावरणामध्ये ह्या विद्यार्थ्यांनी केलेली भाषणं आणि शिक्षकांची असलेली शाळेबद्दलची तळमळ आणि केलेली तयारी. कारण शहरामध्ये असणं आणि खेड्यामध्ये असणं याच्यामध्ये बघितलेला हा फरक. पण हे सगळी कार्यक्रमाची तुमची सर्व तयारी बघून मला इतका आनंद झाला की भारावून गेले. कारण मी ह्याच गावातली असल्यामुळे ह्या विद्यार्थ्यांची तयारी बघितली आणि मी ही सर्व्हिस केलेली होती. आणि अशीच ह्या विद्यार्थ्यांनी आपल्या आयुष्याची उत्तरोत्तर चांगली प्रगती हो. आणि हे सगळं बघितल्याच्या नंतर माझ्या योगायोग यावा हा 60 वर्षाच्या वयाच्या नंतर हा खूप आनंदाचा माझा आयुष्यातला योगायोग आहे. आणि या ठिकाणी खेडेगावामध्ये होणार आहे ध्वजवंदनाचा कार्यक्रम हा पहिलाच माझ्या आयुष्यातला कार्यक्रम. जेव्हा मी इंग्लिश स्कूलला शाळेला होते तेव्हा झालेला बघितला होता. त्याच्यानंतर तब्बल 44 वर्षानंतर हा झालेला योगायोग आहे. आणि हे सगळं बघितल्याच्या नंतर मला वाटलं की आपली जी नाळ आहे शाळेविषयीची ती शेवटपर्यंत अशीच राहावी असा आनंद झालेला आहे मला खूप. आणि या भानामध्ये मी मान्यवरांना आभार करण्याचं विसरून गेले. सर्व
मान्यवरांचे मी आभार मानते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. धन्यवाद सर. असं प्रशासनावर पकड असणारी आदरणीय माने सर व मुख्याध्यापक या ठिकाणी आनंद तारा किल्ले शितेवाडी यांच्यातर्फे आदरणीय माने सर यांना देण्यात येणार आहे. मी राजपूत सर यांना विनंती करतो की त्यांनी हा पुरस्कार डॉक्टर जाधव साहेब यांच्या हस्ते सर्व उपस्थितीमध्ये त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. सर एक जाधव सराबद्दल एक माहिती सांगेल. कोरोनामध्ये सर त्यांनी अत्यंत 3000 पेशंट त्यांनी वाचवले असते. असं नेतृत्व लाभलेले आदरणीय जाधव सर यांचा पुष्पगुच्छ या ठिकाणी आमच्या परिषदेच्या वतीने त्यांचं स्वागत करतो. आदरणीय जाधव सर. या दरम्यान जाता मी एक घोषणा करून जाणार आहे, कारण आम्हाला कामाचं नियोजन करायचं आहे. आज आमचं गेट टुगेदर आहे. सर तुमचं अभिनंदन, कारण या अशा परिस्थितीत आपण अतिशय वाईट काळात गेलोय, कोरोनाच्या काळात गेलेलो आहे. आणि प्रगतशील बागायतदार दामोदर माळी साहेब यांचं या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत होईल. आनंद तारा किल्ले चितेवाडी यांच्यातर्फे प्रत्येक वर्षी सर पुरस्कार दिला जातो. त्याचबरोबर जाधव साहेबांचे सहकारी मनसेचे अध्यक्ष यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ स्वागत होईल. विक्रम टिपुरे सर एक मिनिटाचे या ठिकाणी उपसरपंच सरपंचाचं पण या ठिकाणी योगदान महत्वाचं आहे. आणि सर आम्हाला जो कट्टा बनवून दिलेला आहे तो सरपंचाने दिलेला आहे म्हणून. त्याचबरोबर त्यांच्या वडिलांच्या नावे 5001चं बक्षीस आहे. 10वी आणि 12वी मध्ये प्रथम येणाऱ्या उपसरपंचाचं सुद्धा या ठिकाणी मोलाचं सहकार्य असतं. राहुल ताडमालक, खरंच म्हणलं तर राहुल ताडमालकाचं सुद्धा योगदान अत्यंत महत्वाचं आहे सर. प्रत्येकाने काय मागितले तरी सर लगेच देतात. आम्हाला सर कराओके 14,000 रुपयाचं कराओके राहुल ताडमालक यांनी दिलेले आहे. आम्ही पुन्हा एकदा त्यांचं प्रशासनाच्या वतीनं जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करूया. आणि सर त्याचं बक्षीस तर प्रत्येक वर्षाला 5,000 रुपये आहे. प्रत्येक वर्षी 5,000 बक्षीस आहे. आणि आम्ही उपसरपंचाला एक नुसतं नाव काढलं होतं सर आम्हाला खुर्च्या पाहिजे, तर उपसरपंचाने 12 खुर्च्या या ठिकाणी आम्हाला पोच केला. त्यांचं आम्ही परिषदेच्या वतीनं अभिनंदन करतो. यानंतर राजपूत सर आपलं परत एकदा 2 मिनिटाचं मनोगत व्यक्त करते. मनोगत व्यक्त करण्यासाठी उभा नाही, मी फक्त एक घोषणा करून जाणार आहे की दरवर्षी माझ्या नर्सरीतून तुमच्या प्रशरेसाठी दरवर्षी तुम्ही भारत सर नंतर माने सर त्यांनी 25 रोपं घेऊन यायचे आहेत.
विनामूल्य ती मी देणार आहे. तुम्ही ती लावून जगवावी हीच अपेक्षा. दरवर्षी तुम्ही 25 रुपये माझ्याकडे घेऊन यायचं. आणि यासाठी म्हणजे माझा आभार मानायची गरज नाही, कारण माझं एक कर्तव्य म्हणून मी करतोय. आणि तुम्हाला सगळ्या विद्यार्थ्यांना एक सांगायचं आहे मला आवर्जून, की माझ्या समोर जे बसलेले आहेत ते पंढरीनाथ माने सर हे माझे विद्यार्थी आहेत का सर? आणि चौधरी सर कुठे आहेत? तुम्ही माझे विद्यार्थी आहेत. अजून कोणी विद्यार्थी असतील माझे तर त्यांनी हात वर करा, म्हणजे माझ्या लक्षात येईल बाबा माझे कोणी इथं विद्यार्थी आहेत. ओके, धन्यवाद. आहेत सर, हात वर करतील की, आणि जमलं नाही तर 2 हात वर करा. ओके, धन्यवाद. तुम्ही आम्हाला इथं संधी दिली. आणि पुढच्या कार्यक्रमाला मला जायचं आहे, आमच्या वैयक्तिक कार्यक्रमाला. मला खरं तर परवानगी जायचं होतं. येऊनसे रोप लावले द्वारे त्याचा गेला होलो गगनावरी, असे हे रजपूत सर यांनी हे रोपट आमच्या अंगणामध्ये लावलं. असे रजपूत सर. यानंतर ज्यांना पुरस्कार मिळाला, ज्यांनी मुख्याध्यापक महामंडळाकडून त्यांना संपादक म्हणून ज्यांना पदवी देण्यात आली, असे या महाविद्यालयाचे प्राचार्य सुनील माने सर आपलं 2 मिनिटाचं या ठिकाणी मनोगत व्यक्त करत आहेत. या कार्यक्रमाला उपस्थित आमच्या संस्थेचे सर्वात सचिव साहेब, या गावचे पोलीस पाटील, प्रमुख अतिथी आनंद रायबान साहेब, अजित माळी साहेब, डेप्युटी सरपंच, आणि या गावचे माजी गुरुवर्य रजपूत सर, प्रमुख पाहुणे आपण आपल्याला या ठिकाणी वटारे मॅडम, संजीवनी शिंदे मॅडम, शैलेजा पावले मॅडम आणि माझ्या विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर आताच मला जो पुरस्कार देण्यात आला आपल्या सर्वांची सेवा करणारे सिद्धेवाडी गावचे विठ्ठल जाधव डॉक्टर, त्यांच्या आनंद तारा या त्यांच्या संस्थेमार्फत मला या ठिकाणी जो पुरस्कार दिला त्यांचं या ठिकाणी मी आभार मानतो. आणि मी जास्त काय वेळ घेणार नाही, थोडक्यात मी माझं शिक्षण इंग्लिश स्कूल मंगळवेढा या ठिकाणी 8वी ते 12वी पर्यंत झालं. आणि त्या ठिकाणी मग रजपूत सर असते 12वी पर्यंत, रजपूत सरांनी 11वी 12वी त्या ठिकाणी आम्हाला चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन करून क्रॉप सायन्स या त्यांच्या ज्युनियर वेकेन्सी मध्ये आम्ही त्या ठिकाणी शिकलो. आणि खरोखरच वोकेशनलच्या माध्यमातून चवयंगी विद्यार्थी कसा घडतो, तो विद्यार्थी कुठेही बेकार पडत नाही, कलेवरती शिकतो, हे एक त्यांच्यातून ही माझ्या रूपाने या ठिकाणी पाहायला मिळतंय. आणि या ठिकाणी या कार्यक्रमाचं हे रूप पाहत असताना ज्यांनी या संस्थेची स्थापना केली, ज्यांनी या ठिकाणी ते रोपटं लावलं, ते आमचे मार्गदर्शक, आमच्या संस्थेचा आत्मा स्वर्गवासी पाटील सर यांनी या तालुक्याची सेवा करताना कणाकणात जे दीनदलित लोक आहेत यांना पुढे आणण्याचं काम केलं. आणि या ठिकाणी सर्व समाजाचा विचार करून एक छोटस रोपटं या ठिकाणी लावलं. हे सर्व सांगत असताना त्यांनी त्यांच्या या शैक्षणिक गुणवत्तेमध्ये एक माझा ग्रामीण विद्यार्थी मागास राहिला नाही पाहिजे या दृष्टिकोनातून या ठिकाणी 5वी ते 12वी पर्यंत हे माध्यमिक कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी सन 2000 साली चालू केलं. एवढंच नाहीये, आम्हाला जे मार्गदर्शन करणारे बीटी पाटील सर यांना या आमच्या एका सांस्कृतिक कार्यक्रमाला या ठिकाणी बोलून घेतलं. त्यावेळेस त्या कार्यक्रमाचे ते अध्यक्ष होते. आणि पावले मॅडम, तुम्हाला सांगताना मला या ठिकाणी आनंद होतो, त्यावेळेला प्रमुख पाहुणे म्हणून MD पाटील सर होते. या शाळेमध्ये अनेक गुणवंत असे व्यक्ती या शाळेला या रूपामध्ये आणण्यासाठी सगळ्यांचे सहकार्य आहे. आणि त्या सहकार्यातून या ठिकाणी
ही एक दर्जेदार संस्था, एक चांगल्या गुणवत्तापूर्ण अशी संस्था या ठिकाणी चालू आहे आणि या संस्थेमध्ये काम करणारे माझे सर्व सहकारी शिक्षक असतील, कर्मचारी असतील, हे सर्व अहोरात्र या ठिकाणी कष्ट करतात आणि त्या कष्टातून त्यांच्या ज्ञानातून या ठिकाणी विद्यार्थी घडवण्याचं चांगल्या पद्धतीने या ठिकाणी कार्य चालू आहे. या 26 जानेवारीच्या निमित्ताने मी एवढंच सांगेन, ज्या दृष्टिकोनातून या ठिकाणी संविधानाचं एक या जगाला एक अमृत जे असं एक महान असं या देशाला एक प्रकारचं संविधान दिलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी, की कशा पद्धतीने हे जिवंत अशा पद्धतीने लोकशाही जगामध्ये सर्वश्रेष्ठ आहे. या लोकशाहीला जिवंत ठेवण्याचं काम, चांगल्या पद्धतीने त्या लोकशाहीच्या माध्यमातून चालण्याचं काम आम्ही तुम्ही सर्वांनी करावं. याच माध्यमातून या ठिकाणी आज त्या संविधानाचा दिन म्हणून या ठिकाणी 26 जानेवारी हा प्रजा दिन या ठिकाणी आपण साजरा करतोय. आणि अशा या प्रजासत्ताक दिनानिमित्त या ठिकाणी जमलेले सर्व विद्यार्थी, पालक आणि प्रमुख पाहुणे या सर्वांचं या ठिकाणी मी पुनश्च एकदा अभिनंदन करून त्यांचा आभार व्यक्त करतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. 10वी मध्ये इंग्रजी विषयामध्ये प्रथम येणाऱ्यास 5,000 रुपयाचं बक्षीस पावले मॅडम यांच्यातर्फे आहे आणि 12वी मध्ये इंग्रजी विषयामध्ये प्रथम येणाऱ्यास 5,000 रुपयाचं बक्षीस कैलासवासी आप्पासाहेब रायबान यांच्या स्मरणार्थ यांच्यातर्फे आहे. सर्वांनी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. धन्यवाद सर, धन्यवाद मॅडम, धन्यवाद सरपंच. ज्युनियर कॉलेज शरदनगर यांच्या वतीनं आज या ठिकाणी छोटासा सांस्कृतिक कार्यक्रम आज आम्ही साजरा करत आहोत. पहिलं जे गीत आहे, पहिलं गीत घेऊन येत आहे आरोही गोडसे इयत्ता 5वी. चला जेजुरीला जाऊ. सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत.